संजय गांधी निराधार योजनेमधील सर्व बांधवांसाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा राहणार आहे। बघा, थकीत अनुदान तुमचे गेले तरी कुठे आहे। तुम्हाला माहितीच असेल की 5-7 महिन्यापासून तुमचे जे अनुदान आहे, जे मानधन आहे किंवा जे पेन्शन आहे ते तुम्हाला मिळालेली नाही आहे। त्याचबरोबर तुम्हाला किती हप्ते मिळाले हे चेक करण्यासाठी तुम्हाला आता घर बसल्या तुमच्या मोबाईलवरून तुम्ही चेक करू शकता की तुम्हाला किती जे अनुदान आहे याचे किती हप्ते तुम्हाला मिळालेले आहेत। तेही आपल्या मोबाईलवरून ऑनलाईन पद्धतीने तुम्ही चेक करू शकता, एकदम सोप्या पद्धतीने, आणि तेही आधार नंबरवरून। सर्व काही आपण जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी देवानंद गव्हांदे स्वागत करतो आपलं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी। या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा बंधूंनो, संजय गांधी निराधार योजनेमधील जसे की दिव्यांग निवृत्ती वेतन योजना, विधवा पेन्शन योजना, वृद्धपकाळ पेन्शन योजना व श्रावण बाळ योजना, या सर्व योजनेमधील जे लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांचे काही लाभार्थ्यांचे जसे की ही संख्या हजारोवर आहे, कारण की एकट्या नागपूर जिल्ह्यातील जसे की मुख्यमंत्र्यांचं नागपूर जे जिल्हा आहे त्या जिल्ह्यातीलच हजारो असे लाभार्थी आहेत की त्यांना अजूनही त्यांचं जे पेन्शन आहे, अनुदान आहे, ते 5-6 महिन्यापासून त्यांना मिळालेलं नाही आहे। तर आता तुम्ही आकडा समजू शकता, हजारोच्या संख्येनं हा आकडा आहे आणि तेही मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात। तर तुम्ही बघू शकता की बाकी जिल्ह्यांमध्ये सुद्धा खूप साऱ्या जे निराधार बांधव आहेत, निराधार लाभार्थी आहेत, त्यांचे अजूनही त्यांना 5-6 महिन्यापासून त्यांचं जे मानधन आहे ते मिळालेलं नाही आहे। तर आता हे का मिळालेलं नाही आहे हे आपण व्हिडिओच्या शेवटी बघणार आहोत। तर आपण सर्वात आधी हे बघणार आहोत की तुम्ही चेक करू शकता की तुमचं जे पेमेंट आहे किंवा जे मानधन आहे, अनुदान आहे, ते तुम्हाला मिळालं की नाही मिळालं। कारण की आपण आजच्या व्हिडिओमध्ये हे ऑनलाईन पद्धतीनं चेक करू की आपल्याला अनुदान मिळालं, आणि मिळालं तर कोणत्या महिन्याचं मिळालं, किती मिळालं आणि कोणत्या विभागामार्फत मिळालं, आणि तुमची संपूर्ण डिटेल्स त्यामध्ये येणार। तुमचं नाव, गाव, जिल्हा, तालुका, सर्व काही, तुम्हाला किती अनुदान मिळालं आणि त्याचबरोबर किती महिन्यांचं मिळालं हे सर्व काही तुम्ही चेक करू शकता। आणि तुम्हाला नाही मिळालं हे सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी चेक करू शकता, आम्हाला मिळालं की नाही मिळालं। तर सर्व काही आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओ ध्यानपूर्वक पहा आणि मी जी प्रोसेस तुम्हाला सांगत आहे ती काळजीपूर्वक पाहून तशीच्या तशीच तुमच्या मोबाईलवर तुम्हाला करायची आहे। तर सर्वात आधी मी तुम्हाला माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा सरफेस तुमच्या समोर येणार आहे आणि तुम्ही डायरेक्ट या पेजवर जाणार आहात। आणि या पेजवर गेल्यानंतर तुम्हाला काय करायचं नेमकं हे तुम्हाला आता मी सांगणार आहे। तर बघा, त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला सोशल जस्टिस अँड स्पेशल असिस्टंट डिपार्टमेंट या होमपेजवर, यांच्या होमपेजवर तुम्हाला यायचं आहे आणि लॉगिनच्या खाली तुम्हाला आणखीन खाली यायचं आहे। आणखीन आणि इथं बघा लाल अक्षरामध्ये तुम्हाला पट्टीमध्ये दिसत असेल जी स्थिती आहे, लाभार्थी स्थिती, त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। बघा, त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे आणि इथं बघा, इथं तुम्हाला तुमचा जो आधार क्रमांक आहे तो तुम्हाला इथं टाकायचा आहे। आणि काळजीपूर्वक एकही आकडा चुकला नाही पाहिजे, अन्यथा तुम्हाला काहीही माहीत पडणार नाही। तर संपूर्ण जे आधार कार्डचा नंबर आहे तो पूर्णच्या पूर्ण इथं टाकायचा आहे। त्यानंतर तुम्हाला जो कॅप्चा इथं दिसत आहे तो कॅप्चा तुम्हाला जसाच्या तसाच या बॉक्समध्ये टाकायचा आहे आणि तुम्हाला गेट मोबाईल OTP यावर क्लिक करायचं आहे। आणि ते केल्यानंतर तुम्हाला तुमच्या रजिस्टर्ड नंबरवर, मोबाईल नंबरवर एक OTP येणार आहे, तो OTP तुम्हाला आता इथं टाकायचा आहे। तर ओकेवर क्लिक करायचं आहे आणि तो जो OTP तुम्हाला आलेला आहे तो OTP व्यवस्थितरित्या या बॉक्सवर खाली तुम्हाला इथं सबमिट करायचा आहे, टाकायचा आहे। आणि त्यानंतर तुम्हाला इथं गेट डेटा यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। जसं तुम्ही यावर क्लिक कराल तुमच्यासमोर असा नवीन सरफेस येणार आहे, नवीन पेज उघडणार आहे आणि तुम्हाला मॅसेज जो आहे OTP व्हेरीफाईड सक्सेसफुल झाल्याचा मॅसेज येणार आहे। ओके करायचं आहे, इथं निळ्या बॉक्समध्ये तुम्हाला ओके दिसणार आहे, त्या ओकेच्या चिन्हावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। आणि ओकेच्या चिन्हावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर आणखीन एक नवीन सरफेस ओपन होणार आहे, अशा प्रकारचा तुम्ही बघू शकता। तर आता इथं तुम्हाला काय करायचं आहे, काळजीपूर्वक बघून घ्या। आता तुम्हाला सर्व डिटेल जे आहे तुम्हाला इथं तुमच्या नावाची, गावाची, पत्ता, तालुका, जिल्हा, त्याचबरोबर तुम्हाला किती जे रुपये पाठवण्यात आलेले आहे हे सर्व काही तुम्हाला आधार डिटेल्स वगैरे सर्व काही इथं पाहायला मिळणार आहे। तुमचा जो मोबाईल नंबर आहे, आधार क्रमांक आहे, हेही तुम्हाला इथं पाहायला मिळणार आहे। सर्व काही तिथं तुम्हाला
पाहायला मिळणार आहे। तुम्ही सर्व नाव वगैरे तुमचं गाव चेक करून घ्या, सविस्तर तुमचंच आहे का नाही हे संपूर्ण व्यवस्थितरित्या तुम्ही इथं चेक करून घ्या। आणि त्याखाली तुम्हाला आता आणखीन खाली जायचं आहे आणि तिथं तुम्हाला नेमकं किती आणि कोणत्या महिन्यातले पैसे आले आहेत आणि कसे आले आहेत हे सर्व काही माहीत पडणार आहे। तुम्हाला खाली यायचं आहे आणि इथं तुम्ही बघू शकता फायनान्शियल इयर असं इथं लिहिलेलं आहे, म्हणजे तुम्हाला कोणत्या वर्षाचे तुमचे मानधन कधी आले किती आले हे पाहायचं आहे। तर ते वर्ष टाकायचं आहे आणि त्यासाठी तुम्हाला या बॉक्सवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं बघू शकता 2024, 2025 आणि 2025, 2026 या प्रकारचं जे वर्ष आहे ते लिहून येते। तर तुम्ही 2024-25 मध्ये सर्वात आधी क्लिक करून बघा आणि त्यामध्ये काही येते का बघा, नाही आलं तर ओके करा आणि नंतर तुम्हाला 2025 आणि 2026 या वर्षावर क्लिक करायचं आहे आणि सर्चवर क्लिक करून द्यायचं आहे। आता सर्चवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं कोणत्या महिन्याचं तुम्हाला जे अनुदान आहे ते आलेलं आहे याची डिटेल माहिती तुम्हाला इथं मिळणार आहे। या लाभार्थ्याचं जून महिन्याचं जे अनुदान आहे ते आलेलं आहे, तुम्हाला दिसत असेल इथं वर जे जून महिना दिसत असेल आणि सर्व काही त्याची डिटेलसुद्धा तुम्हाला इथं दिसत असेल, किती आले आणि कोणत्या महिन्याचं आले, बाकी सर्व इतरही डिटेल्स तुम्हाला इथं पाहायला मिळणार आहे। तर आता हे तर झालं एका महिन्याचं, तर आपल्याला आणखीनही किती महिन्यांपासून आलेलं आहे, किती महिने येत आहे हे सर्व काही बघायचं आहे। तर आता आपण आणखीन चेक करण्यासाठी बघा तुम्हाला आणखीन एक काम करायचं आहे। तुम्हाला आणखीनही जिथं आपण हे सर्च केलं होतं 2026, 2025 याच ठिकाणी तुम्हाला पुन्हा जायचं आहे आणि ते वर्ष निवडायचं आहे पुन्हा, आणि ते वर्ष निवडल्यानंतर 2024 आणि 2025 अशा प्रकारचं वर्ष निवडल्यानंतर तुम्हाला सर्च करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला आणखीनही जे डिटेल्स आहेत ते तुम्हाला इथं दिसणार आहेत। बघा एप्रिलचं इथं दिसत आहे, एप्रिल त्यानंतर आणखीन तुम्हाला बघायचं असेल तर म्हणजे कसं पूर्ण डिटेल्स यामध्ये दिसलं आहे एप्रिल महिन्याचे सुद्धा यांचं अनुदान आलेलं आहे। त्यानंतर आता तुम्हाला आणखीनही सर्च बटनवर क्लिक करायचं आहे। हे बघा इथं एप्रिलचं दिसत आहे, त्याचबरोबर जे सर्च बटन आहे यावर आणखीन एकदा तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला आणखीनही दुसऱ्या महिन्याचं म्हणजे की बघा आता कोणत्या महिन्याचं आलं आहे यावर आपण क्लिक केलं आहे आणि आता दुसऱ्या नंबरचं दुसऱ्या महिना कोणता आलेला आहे ते बघूया। तर एप्रिल महिना अगोदर आपण बघितलेला आहे, त्यानंतर आता आपण बघूया बटनवर तुम्हाला क्लिक करत राहायचं आहे, म्हणजे वेगवेगळे महिन्यांचं जे मानधन तुमचं आलेलं असेल त्या महिन्यांचं डिटेल पूर्ण दाखवणार आहे। आधी इथं बघा तुम्ही मेचं सुद्धा दाखवत आहे, मे महिन्याचं सुद्धा इथं दाखवत आहे आणि स्टेटससुद्धा तेव्हा सक्सेस झालेला आहे, पेमेंट सक्सेस झालेला आहे, म्हणजे तुमचे पेमेंट किती आलेलं आहे हे सुद्धा त्यामध्ये दाखवणार आहे, कोणत्या महिन्याचं आलेलं ते सुद्धा तुम्हाला इथं दाखवण्यात येणार आहे। तर अशा प्रकारे तुम्ही घर बसल्या तुमच्या मोबाईलवर चेक करू शकता की तुम्हाला कोणकोणत्या महिन्याचं अनुदान आहे हे मिळालेलं आहे आणि सर्व एकदम इझीरित्या तुम्ही चेक करू शकता। लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, त्या लिंकवर जाऊन तुम्ही अशा प्रकारे चेक करू शकता। तर आता राहिलेलं आपल्याला की थकीत अनुदान कुठे गेलं, तर बघा थकीत अनुदान कुठेही गेलेलं नाही आहे, सरकारकडेच आहे, तुमच्या खात्यामध्ये अजून आलेलं नाही, कारण की काहीतरी मिस्टेक तुमच्याकडून झालेली असेल किंवा काही तांत्रिक अडचण आलेली असेल। परंतु आता तुम्हाला ती जी काही कागदपत्रांची जी पूर्तता तुमच्याकडून पूर्ण झाली नसेल तर ती तुम्ही तहसील कार्यालयामध्ये जाऊन जो काही कागद बाकी असेल तिथं विचारणा करून तुम्ही देऊ शकता। त्याचबरोबर तुमचं आधार कार्ड तिथं घेऊन जाऊन तिथं तुमची स्थिती चेक करू शकता। त्यांना आधार कार्ड क्रमांक तुमचा दिल्यानंतर ते तुमची स्थिती चेक करतील त्यांच्या पोर्टलवर आणि तुम्हाला सांगतील की नेमकं कशामुळे तुमचे ते थकीत मानधन आहे ते बाकी राहिलेलं आहे। तर अशा प्रकारे तुम्ही चेक करू शकता आणि हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा। व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।